नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मित्रांनो, GSTR1 रिटर्न्स मध्ये नवीन चेंजेस आलेला आहे। ते चेंजेस एप्रिल 2024 पासून लागू सुद्धा झालेला आहे। तर हे नवीन चेंजेस म्हणजे GSTR1 मधील टेबल नंबर 12 यामध्ये आलेला आहे, जो HSN शी रिलेटेड आहे। हे नेमकं चेंजेस कुठल्या प्रकारचा आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती व्यवस्थित सर्व समजणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनल्सवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, GSTR1 मध्ये टेबल नंबर 12 नेमका कशाशी रिलेटेड आहे तो आपण पाहूया की तो HSN समरी चे रिलेटेड आहे। तर HSN समरी त्यामध्ये नेमकं काय चेंजेस आहे ते आपण एकदा समजून घेऊया की GSTN is placed to inform that a new features to auto populate the HSN wise summary from e-invoices into table 12 of GSTR1 is now available। म्हणजे GSTR1 मध्ये जो टेबल नंबर 12 आहे तो HSN वाईज समरीशी रिलेटेड आहे, हे तर आपल्याला माहिती आहे। पण याच्यात बदल नेमका काय आहे की जे ई-इन्व्हॉइसेस बनवत आहेत, ई-इन्व्हॉइसेस ज्यांनी बनवलेले आहेत त्या ई-इन्व्हॉइस मध्ये HSN समरी आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे। ती HSN समरी डायरेक्टली ऑटो पॉप्युलेटेड होणार आहे टेबल नंबर 12 मध्ये, GSTR1 मध्ये टेबल नंबर 12 मध्ये। तर ती कशी होणार आहे, त्या GSTR1 मध्ये टेबल नंबर 12 मध्ये ही HSN समरी आपल्याला कशी इंपोर्ट करायची आहे याविषयीची मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस सुद्धा दाखवतो। चला आपण येऊया GSTR1 मध्ये। GSTR हे पहा, मी GSTR1 या ठिकाणी ओपन केलेला आहे। दिसत असेल की टेबल नंबर 12 GSTR1 मधील हा आहे HSN वाईज समरी ऑफ आउटवर्ड सप्लाय, बरोबर आहे। इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे आपण सर्व माहिती या ठिकाणी टाकत होतो आणि ऍड करत होतो, बरोबर। पण ही माहिती अगोदर आपल्याला टाकायची नाही, कुठलीही डिटेल आपण अगोदर ऍड करायची नाही। तर सगळ्यात आधी तुम्हाला खाली इथे यायचंय, खाली इथे दिसत असेल तुम्हाला की इम्पोर्ट HSN डाटा फ्रॉम ई-इन्व्हॉइसेस, यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीची एक वॉर्निंग तुमच्या समोर ओपन होणार आहे। त्यामध्ये वाचून दाखवतो तुम्हाला की धिस ऍक्शन्स विल कम्प्लिटली ओव्हरराइड द एक्झिस्टिंग ई-इन्व्हॉइस HSN समरी in table 12 of GSTR1 and will automatically populate it with the latest HSN summary from e-invoices. Please confirm if you wish to replace the existing details। म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की आपण जर काही e-invoices बिल बनवलेले आहेत, ऑलरेडी आपण जर इथं HSN वाईज समरी त्यामध्ये ऍड केलेली आहे, म्हणजे GSTR1 मध्ये टेबल नंबर 12 मध्ये आपण जर HSN समरी ई-इन्व्हॉइस ऑलरेडी जर ऍड केलेली असेल, ती आपल्याला करायची नाहीये, पण ऍड केलेली जर असेल आणि आपण त्यानंतर आपण इम्पोर्ट करत आहोत, इम्पोर्ट HSN डाटा फ्रॉम ई-इन्व्हॉइस यावर क्लिक केलेला आहे, तर या ठिकाणी जर सेम असेल तर ती काय होणार आहे, ओव्हरराइड होणार आहे। त्यामुळे सगळ्यात सोपा पर्याय आपण निवडायचा आहे की अगोदर आपण कुठलाही HSN डाटा यामध्ये ऍड करायचा नाहीये। HSN टेबल नंबर 12 वर क्लिक केल्याच्या नंतर जे पेज ओपन होणार आहे ते डायरेक्टली तुम्हाला इथं इम्पोर्ट HSN डाटा फ्रॉम ई-इन्व्हॉइसेस यावरतीच यायचं आहे, तिथं क्लिक करायची आहे। क्लिक केल्याच्या नंतर ही वॉर्निंग या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दिसत असेल इथं ओव्हरराइड यावर आपण क्लिक जर केलं, क्लिक केल्याच्या नंतर जी HSN समरी तुम्ही ई-इन्व्हॉइसेस मध्ये टाकलेली होती ती ई-इन्व्हॉइसेसची HSN समरी ती टेबल नंबर 12 मध्ये ऑटोमॅटिक येणार आहे। ती आल्याच्या नंतर तुम्ही जे बिल्स बनवलेले आहेत, ई-इन्व्हॉइसेस बनवलेले आहेत, याच्यासोबत एकदा कम्पेअर करा आणि जर काही डिफरन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍड करायचं आहे, जसं आपण नॉर्मली करत होतो त्या पद्धतीने ऍड करून ते तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे। म्हणजे फक्त न्यू चेंजेस यामध्ये एक आहे की जे ई-इन्व्हॉइसेस तुम्ही बनवलेले आहेत त्यामध्ये HSN समरी तुम्ही टाकलेली होती, ती HSN समरी ऑटो पॉप्युलेटेड GSTR1 टेबल नंबर 12 मध्ये एप्रिल 2024 पासून येणार आहे। ती परत तुम्हाला या ठिकाणी टाकायची गरज नाही, ऍड करायची गरज नाही। हा महत्त्वपूर्ण चेंजेस यामध्ये आलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.